नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी काजल हवलदार। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्सवर। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? साताऱ्यातील मलकापूर नगर परिषदेत काँग्रेसची एक हाती सत्ता, तर गडचिरोलीत आरमोरी। अहमदनगरमधील श्रीगोंद्यात भाजपचा झेंडा। सांगली अमराईतील झाडे परवानगी न घेता अधिकाऱ्यांच्या टेनिस कोर्टसाठी तोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस। ठेकेदारावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास पर्यावरण प्रेमी जाणार न्यायालयात। कोल्हापुरात राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर। निर्धार परिवर्तन कार्यक्रमात महाडिकांच्या भाषणात मुश्रीफांचं नाव न घेतल्याने कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। कृपया शांततेचं सहकार्य करायचं आहे सर्वांनी। घेतले कर्तव्यदक्ष आमदार मुश्रीफ साहेब घेतलं ना। हॅलो, सगळ्यांनी शांत राहा कृपया। हॅलो, माझे आणि तुमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब आज शांत राहा, कृपा करून शांत राहा। जे सरकार आज या ठिकाणी आहे ते अनेक पातळीवर अपयशी झालेलं आहे। हॅलो, आवाज अजिबात काढायचा नाही। आणि आपण मुन्ना भाडकांना 100% मत देऊन निवडून आणायचे। या 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 साहेबांनी बोलला या 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 मुन्ना साहेब, एकदा साहेबांनी सांगितलं की विषय संपला, आपण यावं आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला करावं। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। राजू शेट्टींच्या नेतृत्वात पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा। कर्नाटकचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी एका महिलेची ओढणी ओढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। भाजपने उठवली टीकेची झोड। ಎಲೆಕ್ಷನ್ ಟೈಮ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿರೋದು ಇಲ್ಲ ಸಾಹೇಬರು ಮಾತ್ರ ವಾರ महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ आहोत आणि राहणार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। हवामान बदलामुळे स्वाईन फ्लूचा राज्यात प्रादुर्भाव। महिन्याभरात 8 रुग्णांचा मृत्यू। प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे। सांगलीमध्ये रंगला रिव्हर्स रिक्षा स्पर्धेचा थरार। 5 किलोमीटरचा थरार केवळ 3 मिनिट 5 सेकंदात पार। कोकण रेल्वेत थरार। धावत्या रेल्वेच्या इंजिनने सोडले डबे। प्रवाशांची उडाली तारांबळ। मोठी दुर्घटना टाळली। आणि तिसऱ्या वनडेमध्ये भारताकडून न्यूझीलंडचा 7 विकेट्सनी धुव्वा। मालिकेत 3-0 ने विजयी आघाडी। Hardik back in the team, it will give more strength to the bowling attacks and all-rounder slot as well compared to Vijay and other. Yeah, very good to have him back. He's someone who provides a lot of balance to the team.
And the way he bowled today showed that he went back and he was practicing his skills. He put his head down and wanted to focus on what he needs to do. And you can tell with the way he bowled with intensity straight away, picking 2 wickets as well, crucial wickets at that stage. So yeah, he's someone who will give you those important contributions overall in all 3 departments, and that's something any team would love to have. And when he comes into the side, as you see, our bowling attack and our batting lineup also looks much more balanced. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. बीडमध्ये नापिकीमुळे वृद्ध शेतकऱ्याने कोरड्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. बीडच्या लोळदगाव येथील वृद्ध शेतकरी गंगाधर महादेवराव साळुंखे या 60 वर्षीय शेतकऱ्याने नापिकी आणि आर्थिक संकटामुळे आत्महत्या केली आहे. त्यांच्याकडे 4 एकर शेती आहे. सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह या 4 एकर शेतीवरच होता. त्यात दुष्काळाचं संकट आणि यंदाची नापिकी. आता संपूर्ण वर्ष कसं भागवायचं या विवंचनेतूनच त्यांनी विहिरीत उडी मारून जीव दिला आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होत असताना मात्र सरकार आणि शासनाकडून दुष्काळावर अद्याप कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांच्यात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट पसरली आहे. डोंबिवलीत राज्यस्तरीय ढोल ताशा स्पर्धांची दमदार सुरुवात झाली आहे. डोंबिवलीच्या संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलात कालपासून या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. यात महाराष्ट्रातून आणि कर्नाटकातून 16 नामांकित ढोल ताशा पथकं सहभागी झाली आहेत. त्यांची जुगलबंदी पाहण्यासाठी डोंबिवलीच्या तरुणाईनं तुफान गर्दी केली. रविवारी स्पर्धेची अंतिम फेरी होणार असून या स्पर्धेत विजयी होणाऱ्या पथकाला लाखो रुपयांची बक्षिसं दिली जाणार आहेत. यावेळी कोल्हापूरचे संभाजीराजे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सातारा, जळगाव, त्याच्यानंतर पुणे, डोंबिवली, मुंबई महानगर, चिपळूण, रत्नागिरी अशा सर्व ठिकाणांवरून आपल्याला 16 पदकं आलेली आहेत. या स्पर्धेमागचा उद्देश एकच आहे की ढोल ताशा ही सेवकालीन संस्कृती आणि परंपरा वाढीस लागावी याची जोपासना अनेक पद्धतीने युवक करतात. तर युवकांना कुठेतरी चांगलं व्यासपीठ मिळावं या सगळ्या दृष्टिकोनातून आनंद प्रतिष्ठानने स्पर्धा आयोजित केली. त्याचं आयोजन इंग्लिश हे सतत 3रं वर्ष आहे. आपण पुढच्याही वर्षी आपण नियोजन करत आहोत. आपल्याला नाशिकमध्ये करण्याची संधी मिळत आहे. या स्पर्धेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. गेल्या वर्षी 8,000 फुटबॉल झालं. आता यावर्षी संभाजीराजे ज्याला आपण म्हणतो की कर्वेगावमध्ये कोल्हापूर स्वतःच्या या स्पर्धेला येणार आहे. त्यामुळे उद्याच्या समारोपाला त्यांच्या हस्ते आपण प्रथम पार्टिसिपेट करणार आहोत. त्यामुळे या सोहळ्याला कदाचित 14,000 ते 15,000चा क्राऊड येईल आणि ज्याला आपण म्हणतो की हे दलाल रसिक आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो. व्यवसाय समितीमध्ये गलाई समिती संघटनेच्या व्यक्तींचा समावेश करण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचं संजय काका पाटील यांनी सांगितलं आहे.
केंद्र सरकारकडून गलाई व्यवसाय नियंत्रण करण्यासाठी समिती करण्यात येत आहे. मात्र यामध्ये गलाई व्यवसाय संघटना किंवा व्यक्तींचा समावेश नसल्याने या समितीमध्ये गलाई व्यवसाय संघटनेच्या व्यक्तींचा समावेश करावा अशी मागणी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांकडे करण्यात आल्याची माहिती आज खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. तसेच या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यात येणार असल्याचं खासदार पाटील यांनी स्पष्ट केले असून व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष प्रताप साळुंखे यांच्यासह बांधव यावेळी उपस्थित होते. आज सकाळी आम्ही सुरेश प्रभू साहेब कॉमर्स मिनिस्टर यांना भेटायला गेलो होतो. आपल्या जिल्ह्यातले आणि आपल्या जिल्ह्याला लागून असणारे दुष्काळी तालुके, त्यामध्ये मान, खटाव, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर आणि मग आपले दुष्काळी तालुक्यातले खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमंकाळ, जत या परिसरातले सगळे मोठे दुकानदार मोठ्या प्रमाणामध्ये साऱ्या देशभर आहेत. गलाई बांधवांच्या वर कुठं ही जे एक BIS नावाची संस्था आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, तर त्या संस्थेच्या माध्यमातून हॉलमार्क दिले जातात, लायसन्स दिले जातात. तर असं एक असोसिएशन नवीन तयार झालेलं आहे की ज्यामध्ये आमच्याही असोसिएशनच्या लोकांचा की ऑल इंडिया लेवलवरचे असोसिएशन आहे, ज्याचं संघटनेचे अध्यक्ष आमचे प्रताप दादा आहेत. तर त्या संघटनेतली 2-3 माणसं घ्या की गलाई बांधवांच्या प्रश्नांची जाण असणारी ती माणसं आहेत, तेव्हा त्याचा त्यामध्ये समावेश असावा. आणि जे स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये आमची कुठेही कॉम्प्रोमाइज, क्वालिटीची कॉम्प्रोमाइज करण्याची भूमिका नाही, पण जाचक अटी ठेवून ह्या लाखभर लोकांच्यावर कुठेतरी बालन गंडांतर येऊ नये याची काळजी घेण्यासाठी आम्ही सगळी मंडळी भेटलो. सांगली जिल्ह्यातील सुमारे 1 लाख व्यावसायिक देशभरात पसरले आहेत आणि योग्य पद्धतीने व्यवसाय सुरू आहे. सरकारच्या समितीकडून नेमण्यात येणाऱ्या समितीच्या माध्यमातून नवीन कायदे केले जाणार आहेत आणि त्यामुळे हे कायदे करताना त्यामध्ये जाचक अटी व्यवसायाशी संबंधित येण्याची शक्यता असल्याने या समितीमध्ये या व्यवसायातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश व्हावा अशी मागणी असल्याचं यावेळी खासदार संजय काका पाटील आणि प्रताप साळुंखे यांनी स्पष्ट केले. याबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांची सावंतवाडी या ठिकाणी भेट घेण्यात आली असून 29 जानेवारी रोजी मुंबईमध्ये याबाबत बैठक पार पडणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे. उद्या 29 तारखेला ती पहिली बैठक आहे. त्या बैठकीमध्ये मी स्वतः हजर राहावं मला सांगितलं. काही 2 माणसांना आम्ही घेऊन जातोय, 2-3 तिथं. आणि नंतर प्रधानमंत्र्यांना भेटून की जी कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीमध्ये आमच्या लोकांचा समावेश अप्रूव्ह करून घ्यायचा आहे. तर त्या संबंधामध्ये आम्ही भेटलो आणि अतिशय सकारात्मक चर्चा झाली. त्याच्या बाबतीमध्ये 10-12 मिनिटं आमची चर्चा झाली, वेळ दिला. स्वतः त्यांनी सांगितलं की आपण या बाबतीमध्ये निश्चितपणानं प्रधानमंत्र्यांना भेटून सगळ्या गोष्टीची कल्पना देऊन गेले 100 वर्ष 150 वर्ष जे स्किल्ड कारागीर आहेत किती माणसं सगळी त्यांच्यावर कुठं बालन येऊ नये आणि ती मेजॉरिटीनं संख्या आपल्या जिल्ह्यातली आहे म्हणून त्याचं प्रतिनिधित्व करण्याची भूमिका मी केली. भेटून 10-15 मिनिटाची चर्चा होऊन आम्ही सगळी मंडळी आलेली आहे. 29 तारखेला पुन्हा भेटतोय. पुन्हा 31 पासून 8 पर्यंत बजेटचं अधिवेशन आहे. त्या संबंधामध्ये प्रधानमंत्र्यांना भेटून त्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं या जी गोल्ड असोसिएशन तयार झालेली आहे त्यामध्ये आमच्याही असोसिएशनचे लोक जे गलाई बांधवांचं प्रतिनिधित्व करतात ते लोक आणण्याचा आमचा तो प्रयत्न आहे, त्याला यश येईल. तासगाव तालुक्यात वाऱ्याने 1 एकरावरील द्राक्ष बाग कोसळली आहे. शेतकऱ्याचं 10 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. तासगाव तालुक्यातील गव्हाण गावामधील गोविंद गणपती पाटील या शेतकऱ्याची द्राक्षबाग वाऱ्याने कोसळून लाखोंचं नुकसान झालं आहे. तब्बल 1 एकरावर पाटील यांच्या असलेल्या द्राक्षबागेतील माल काही दिवसातच निर्यात करण्यात येणार होता. मात्र आज पहाटेपासून अचानक सुरू झालेल्या जोरदार वाऱ्याने 1 एकरावरील सुपर सोनाका जातीची द्राक्षबाग पूर्णतः कोसळली. या जवळपास पाटील या शेतकऱ्यांचे जवळपास 10 लाखांचं नुकसान झालंय. आज प्रशासनाकडून कोसळलेल्या द्राक्षबागेचा पंचनामा करण्यात आला. जयश्री पाटील विधानसभेच्या मैदानात उतरणार असून निवडणूक लढवण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. माजी मंत्री दिवंगत मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी आज आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. मदन पाटील यांच्या पश्चात त्यांचे राजकारण संपले असे होऊ देणार नाही अशी ग्वाही देत
जयश्री पाटील यांनी निवडणूक लढवण्याचे जाहीर केलं आहे. आज सांगलीमध्ये पार पडलेल्या मदनभाऊ प्रेमी गटाच्या बैठकीत त्यांनी हा निर्धार केला. त्यामुळे जयश्री पाटील निवडणुकीसाठी इच्छुक नसलेल्यांच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. सांगली विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या उमेदवारीसाठी गेल्या काही दिवसांपासून मदन पाटील गटाच्या राजकीय हालचाली सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत जयश्री पाटील यांनी उतरलं पाहिजे अशी मागणी करण्यात येत होती. राजकीय वर्तुळात जयश्री पाटील विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र आज याबाबत जयश्री पाटील यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला. जयश्री पाटील म्हणाल्या की मदन पाटील यांनी नेहमीच कार्यकर्त्यांच्या बळावर आपले राजकारण केले. शेवटच्या श्वासापर्यंत ते कार्यकर्त्यांसाठी लढत राहिले. त्यांच्या पश्चात मदन पाटलांचे राजकारण संपले असे होऊ देणार नाही. कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम राहू अशी ग्वाही देत लोकशाही पद्धतीने काँग्रेस पक्षाकडे विधानसभेची उमेदवारी मागण्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जयश्री पाटील यांची दावेदारी निश्चित झाली आहे. आज लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विष्णू अण्णा भवन इथे बैठक झाली. मदन भाऊंचे जे कार्यकर्ते आहेत, मदन भाऊंवर प्रेम करणारे, त्या सर्वांची मतं जाणून घेण्यासाठी एक बैठक घेतली आणि सर्वानुमते असं ठरलं की सगळ्यांची कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की मी विधानसभेला म्हणजे उमेदवारी मागावी अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यामुळे ही बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीत काँग्रेस पक्ष म्हणजे काँग्रेस पक्षात सर्वच जणांना उमेदवारी मागण्याचा हक्क आहे, कुठलीही निवडणूक असू दे. तर तशीच मागणी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केली आणि त्यानुसार पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्याच्या मागे राहायचं सर्वांनी ठरवलं. आणि लोकसभेचा पण जो कोणी उमेदवार असेल तर काँग्रेस पक्षासाठी त्याच्यासाठी सर्वांनी एक दिलाने कुठलाही गटतट न बघता त्याच्या मागे राहायचं व काँग्रेसचा हा जो सांगली जिल्ह्यात बालेकिल्ला आहे तर तो परत काँग्रेसकडे आणायचा असा सर्वांनी निर्धार केला. बीडमध्ये चालत्या ट्रकचे टायर फुटल्याने अपघात घडला असून 2 जण गंभीर जखमी आहेत. बीडमध्ये चालत्या ट्रकचे टायर फुटल्याने विचित्र अपघात घडला. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. बीडच्या गेवराई शहराजवळ बायपासला हा अपघात झाला. या विचित्र अपघाताने ट्रकपासून टायर वेगळे झाले होते. अपघातातील जखमींना बीडच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. डोंबिवलीत 150 फुटांवर तिरंगा फडकला असून कर्नल देशपांडेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आहे. डोंबिवलीच्या लोढा हेरिटेज परिसरात लोढा हेरिटेज फेडरेशन आणि संदीप माळे यांच्या पुढाकाराने हा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. 26 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता रिमोटच्या सहाय्यानं ध्वजारोहण करून हा भव्य राष्ट्रध्वज देशाला समर्पित करण्यात आला. डोंबिवलीकर असलेले भारतीय सैन्याच्या गोरखा रेजिमेंटचे कर्नल CR देशपांडे यांनी ध्वजारोहण केलं. यावेळी स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय राजकारणी उपस्थित होते. तर लोढा हेरिटेजमधील रहिवासी आणि डोंबिवलीतल्या शालेय मुलांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. राष्ट्रध्वज डौलानं फडकू लागताच भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. हा राष्ट्रध्वज प्रत्येक डोंबिवलीकराचा अभिमान असून डोंबिवलीतून जास्तीत जास्त तरुणांनी सैन्यात दाखल व्हावं यासाठी आपण काम करणार असल्याचं यावेळी कर्नल देशपांडे यांनी सांगितलं आहे. मी लोढा हेरिटेज सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि इथल्या रहिवाशांचं अभिनंदन करतो की त्यांनी हे एक स्तुत्य काम केलेलं आहे आणि हे एक प्रतिबिंदू राहणार इथल्या डोंबिवलीचा आणि सर्व लोकांना याच्यामधून प्रेरणा मिळेल. मी एवढं सांगू इच्छितो की हे एक प्रेरणास्रोत होऊन इथल्या युवक युवतींना पण संरक्षण दलामध्ये जाण्याची प्रेरणा मिळेल आणि एक चांगलं काम करायची प्रेरणा मिळेल. मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि डोंबिवलीकरांसाठी चांगला एक हे माणूस अशी माझी इच्छा आहे साक्षीदार आपण होतोय. अविस्मरणीय क्षण आहे. भारतातील 3ऱ्या क्रमांकाचा प्रवृत्त करून आणि त्यांना तयार करण्याचा
सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो. तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. एयरटेल थैंक्स, you're welcome. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? परळीत तहसील कार्यालयात पुतळा बसवण्यावरून गोंधळ निर्माण झाला. शेतकरी, कष्टकऱ्यांचे, सामान्य जनतेचे प्रतीक म्हणून बसवण्यात येणाऱ्या पुतळ्याच्या कारणावरून परळी तहसील कार्यालयात चांगलाच राडा झाला. परळी तहसीलमध्ये अगोदर असलेला पुतळा चोरीला गेला म्हणून यावर्षी राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शरदचंद्रजी पवार यांच्या 78व्या वाढदिवसानिमित्त आधार महोत्सवात शेतकऱ्याचा पुतळा तहसील कार्यालयात भेट देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु आज प्रशासनाने तो स्वीकारला नाही. उलट राष्ट्रवादी कार्यकर्ते यांना पोलिसांकडून दाबादाबी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. म्हणून तुम्ही त्याला पुतळा बसू दिला शब्द वापरला. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एखादा फोटो जर आम्ही दिला आमची प्रॉपर्टी देऊन घेणार नाही. आम्ही तुम्हाला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही सर, पुतळा शेतकऱ्याचा आहे ना, असं कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोटो दिला हा विषय नाही. बीएनसीची परमिशन, कलेक्टरची परमिशन त्याला तुम्हाला माहिती आहे मध्यस्थी येऊन प्रस्ताव देते. तुम्ही कला संचालनाकडून हा पुतळा आमचा तपासावा. त्या क्वालिटीचा जर बियांशीला निधी उपलब्ध होत नसेल तर तुम्ही जिम्मेदारी तर कुणीतरी घेतली. तुम्ही सांगा साहेब, समितीचे तुम्ही तुमचं मला निवेदन आता द्या. हे महत्वाचं तुम्ही काय करा, ह्याच्यातला दुवा व्हा. बियांची आली तशी चालते, आम्ही निवेदन देतो. दुवा तर आहे व किती आहे हेच पाहिजे आम्हाला. हेच पाहिजे समितीमध्ये मुख्याधिकारी सचिव आहेत. हेच बघा. नाही बसून नाही, आता विषय झाला विषय. चला, तुम्ही हे जे आमचं निवेदन तयार करा. निवेदन देऊन निवेदन तयार करा, पुढे पाठवा. निवेदनामध्ये ज्यांनी निकृष्ट बनवला होता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे सर. पहिला कधी होईल माहिती का भैया, जर मूळ इस्टिमेट मध्ये जर परळी शहरातील तहसील या ठिकाणी शेतकऱ्याचा पुतळा होता, परंतु त्या शेतकऱ्याचा पुतळा 6 वर्षापासून त्या ठिकाणी नाही. परंतु या प्रशासनाचं या ठिकाणी दुर्लक्ष आहे याची आम्हा सर्वांना जाण झाली. म्हणून एक जनसामान्याचं नेतृत्व आणि धनंजय मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येत्या 26 जानेवारीला आज या रोजी आम्ही त्या ठिकाणी एक पुतळा देणार आहोत. आणि ते पुतळा आम्ही घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासनानं आम्हाला दाबदडप केली. एकच म्हणणं होतं की हा पुतळा हा शेतकऱ्याचा पुतळा आहे. जनसामान्याचा नेतृत्व करणारा पोशिंदा, जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे. या शेतकऱ्याचं त्या ठिकाणी एक पुतळा असला पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी देण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी जे असलेलं प्रशासन असेल त्या ठिकाणी आम्हाला दाबदडप केली. परंतु हा आवाज आम्ही दाबला. त्यांनी दाबाचा प्रयत्न जरी केला असेल तर आम्ही शांत बसणार नाहीत. न्यायिक आणि संविधानिकरित्या हा पुतळा बसूस तर आमचे विविध प्रकारचे आंदोलन हे चालूच राहतील. आणि प्रशासनाला आमची एवढीच मागणी आहे की त्यांनी त्या प्रांगणामध्ये शेतकऱ्याचा पुतळा लवकर बससाठी परवानगी द्यावी व त्यांनी त्या ठिकाणी पुतळा बसवावा ही आमची त्यांना विनंती आहे. एक नांगरधारी शेतकऱ्याचं शिल्प आपण यांना 26 जानेवारीच्या दिवशी भेट देऊयात आणि त्यांनी ते मान सन्मानानं त्या ठिकाणी पुनर्स्थापित करावं ही आपली मागणी होती. पण असं काही आज घडलंच नाही. आम्ही आज 1 महिन्यापूर्वीच पूर्वकल्पना प्रशासनाला दिली होती की आम्ही तुम्हाला पुतळा भेट देणार आहोत. त्यांचं काम होतं की त्यांनी ह्या सगळ्या परवानग्या वगैरे घेण्याचं त्यांनी पूर्तता केली पाहिजे होती. पण आज आम्ही जेव्हा पुतळा घेऊन गेलो तर त्यांनी तो पुतळा स्वीकारलाच नाही. उलट पोलिसांकडून आम्हाला दडपशाही केली. आमच्या काही कार्यकर्त्यांवर मारहाण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो त्यांनी पुतळा जप्त केला. ही घटना म्हणजे आपल्या संविधानाला काळीमा फासणारी घटना आहे. आणि एक कष्टकऱ्यांचं प्रतीक म्हणून जो पुतळा, जो शिल्प आम्ही त्या ठिकाणी भेट देणार होतो त्यांनी ते स्वीकारायला पाहिजे होतं आणि शासनाच्या ज्या परवानगी असतात त्या घेऊन त्यांनी पुनर्स्थापित करायला पाहिजे होतं आणि हा सन्मान करायला पाहिजे होता. पण आज असं काही घडलं नाही. त्यामुळे या जुलमी आणि नाकर्त्या शासनाचा मी या ठिकाणी धिक्कार जाहीर निषेध करतो. आणि हा जर शिल्प त्यांनी पुनर्स्थापित नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये संविधानिक आयुध वापरून आम्हाला जे जे करता येईल, उपोषणाचे मार्ग असतील, मोठे मोठे आंदोलन असतील, आम्ही ते नक्कीच जनव्यापी आंदोलन उभा करू असा विश्वास मला या प्रसंगी वाटतो. पलूस बिलवडी ग्रामसभेत राडा झाला. ग्रामपंचायत विकास करण्यासाठी मी सक्षम आहे, कुणीही हस्तक्षेप करू नये, सरपंच चोपडे यांचे वक्तव्य. बिलवडी ग्रामसभा ही वादळी झाली. गावाच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर विरोधक आक्रमक झाले होते. बिलवडी येथील ग्रामसभा सुरू झाल्यानंतर ग्रामसेविका संध्या राणी माने यांनी सभेपुढील विषय वाचून दाखवले. ग्रामसभा सुरू असतानाच ग्रामपंचायत सदस्य संदीप माने यांनी सत्ताधारी नेत्यांचे कार्यकर्ते शौचालयाचे फोटो काढून ग्रामपंचायतमध्ये येऊन दमदाटी करत असल्याचा आरोप केला. यावर सभेमध्ये विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये जोरदार वाद झाला. यावर भिलवडीचे सरपंच विजयकुमार चोपडे यांनी मध्यस्थी करत यापुढे ग्रामपंचायतीच्या कामामध्ये कुणीही हस्तक्षेप करू नये, सरपंच म्हणून माझे कर्तव्य आहे, गावचा विकास करण्यासाठी मी सक्षम आहे असे ठणकावून सांगितलं.
हा मुद्दा संपल्यानंतर विरोधकांनी पाणी पुरवठा कमिटीवर प्रश्न उपस्थित केला. पाण्याचे योग्य नियोजन नाही, गावात पाणी एकवेळच येतं, ते पाणी शेतकऱ्यांना पुरत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य हे उत्तर देताना गावकरी व जिल्हा परिषद सदस्य यांच्यात वाद झाला. हा वाद एवढा शिगेला पोहोचला की एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंतचा प्रकार घडला. सदस्यांनी कामाला घ्यावा, फोटो काढावे, द्यावे पद्धतीला फोटो वगैरे हा कुठं राजकारण करणार तुम्ही? नाही एक मिनिट जरा ऐका. फोटो काढला काढू दे. ज्यावेळेस आमची मिटिंग झाली, मिटिंगला विषय ठरला होता. अण्णा जे काय आहे ते खरं सांगायचं. विषय मिटिंगला काय ठरला होता, ग्रामपंचायतचे कामगार ती जाऊन काढतील. झाला तो कोणता आला इथं, काय ते नाव काय तावदर तो आला. तावदर आल्यानंतर आमचं कामगार ग्रामपंचायत कामगारांनी सांगितलं त्याला तो काय विषय तुम्ही घेऊ नका, आम्ही ग्रामपंचायत सर्व कामगार जातोय. त्या पोराची भाषा काय होती, तो काय म्हणला माहिती आहे का, तुम्ही ते नाहीच होऊ दे मग तुम्हाला दाखवतो. ही भाषा काय, ही भाषा काय, नाही उद्या दाखवतो भाषा काय. ग्रामपंचायतीमध्ये मी त्यावेळी होतो, ते तावदरनं बोललेलं हे पूर्णपणे चुकीचं आहे. थोडा भक्त म्हणणं हे चुकीचं आहे. आम्ही स्वतः होता सगळे आम्ही सगळे ग्रामपंचायत होतो त्यावेळी किशोर तावदर प्रश्न तू येतोस का बघ, नाही तर तुला बघतो तुला. ही भाषा चुकीची आहे त्याची. बघणार कुणाला, मला म्हटलं चूक ठीक आहे. भया मग तुम्ही परवानगी दिलाय का बघ तुम्ही सांगायला कुणाला? परवानगीचा प्रश्न आहे, जे चुकीचं आहे ते आता रवी पण सांगितलंय. असं जर कोण जर बोलत असलं जागेवर मी स्वतः तुम्ही सांगताय असं बरोबर आहे. गुरुजी भाषा एखादा तो म्हणला असेल, त्याला बोलवला असेल तर फोटो काढायला तो आहे असेल तर नाही एक लक्षात घ्या. कुणाचं मी समर्थन करत नाही, पण फोटो काढण्याचं समर्थन मी 100% करतोय. असं जर फोटो शिवाय फोटो काढत असेल काय उपयोग आहे. फोटो काढण्याचं समर्थन मी 100% करतोय. तू काय बोला असेल, काय बोला नाही असेल, तुम्हाला असेल सदस्याने प्रत्येक आपल्याला वाटत करावं. जेवढी तुम्हाला वाटते ना तुमच्या वाटत तुम्ही किंवा मेरा फिरा फिरणार आहे, मी फिरणार आहे. एखादा व्यक्ती जर मदत करत असेल आपल्या पंचायतीला, फोटो काढून फक्त आताच्या नवीन नियमानुसार शासनाच्या. परभणी मानवत शहरातील हॉटेलात सिलेंडरचा स्फोट झाल्याने 4 दुकाने आगीत जळून खाक झाली आहेत. मानवत शहरातील बस स्थानक परिसरातील शिवशंकर हॉटेलमध्ये सकाळच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सुदैवानं घटनेत कोणालाही इजा झाली नाही. एकूण 5 दुकानं या घटनेत जळून गेली आहेत. बस स्थानक परिसरात भास्कर काळे यांच्या शिवशंकर हॉटेलमध्ये ही घटना घडली. हॉटेलला लागून इतरही 4 दुकानं या आगीत जळून गेली आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला मानवत नगरपालिकेची अग्निशमनच्या वाहनाला पाचारण करण्यात आलं होतं. मात्र ती वेळेवर सुरू न झाल्याने पाथरी येथील अग्निशमनचं बप बोलवण्यात आलं. लाखोंचा खर्च करून मानवत पालिकेनं नवीन अग्निशमनाचं बप खरेदी केलं. मात्र आज ते घटनास्थळी येऊन सुद्धा चालू होऊ शकलं नाही. घटनेत हॉटेल आणि इतर दुकानातील सामान पूर्णपणे जळून गेलं आहे. लागलेल्या आगीला विझवण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. ही आग नेमकी कशी लागली याचा पोलीस तपास करीत आहेत. कराड मलकापूर नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या मलकापूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात भाजपला अपयश आलं आहे. मलकापूर नगर परिषदेत काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली. पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले या 2 दिग्गजांच्या पॅनलमुळे कराडमधील मलकापूर नगर परिषदेची निवडणूक चांगलीच रंगली होती. कोणाचं पॅनेल लागणार याकडे संपूर्ण सातारकरांचं लक्ष लागलं होतं. काँग्रेसने 19-5 अशा फरकाने भाजपच्या अतुल भोसलेंच्या पॅनलचा पराभव केला. शिवाय नगराध्यक्षपदाची माळ ही काँग्रेसच्याच गळ्यात पडली. काँग्रेसला 14 जागा तर भाजपला 5 जागांवर विजय मिळवता आला. नीलम एडगे काँग्रेसच्या चिन्हावर नगराध्यक्षपदी निवडून आल्या. त्यांनी भाजपच्या चिन्हावर उभ्या असलेल्या सारिका गावडे यांचा 270 मतांनी पराभव केला.
नव्यानं निर्माण झालेल्या मलकापूर नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचा अतिशय प्रभावीपणे विजय झालेला आहे. त्यामुळं ह्या झालेल्या थेट काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या आघाडीच्या लढाईमध्ये या परिसरातील लोकांनी अगदी स्पष्टपणे काँग्रेसच्या बाजूनं कौल दिलेला आहे. सत्ताधारी पक्षानं आपली सर्व ताकद या ठिकाणी पणाला लावली असताना देखील लोकांनी विकासाच्या बाजूनं मत दिलेलं आहे आणि मनोहर शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांचा दणदणीत विजय झालेला आहे. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. नवीन निवडून आलेला नगराध्यक्ष निलेश येडगे यांचे अभिनंदन करतो आणि ही देशामधल्या सत्ता परिवर्तनाची नांदी आहे असं मी समजतो. थँक्यू. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो. तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. एयरटेल थैंक्स. You're welcome. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस. RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? कोल्हापूरच्या निर्धार परिवर्तन कार्यक्रमात महाडिकांच्या भाषणात मुश्रीफांचं नाव न घेतल्याने कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. कोल्हापुरात राष्ट्रवादीचा परिवर्तन मेळावा सुरू असताना पक्षातील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या भाषणात
कागलमधील राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचं नाव न घेतल्यामुळे कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या नावाने घोषणाबाजी केली. कागलमधील सभेत खासदार धनंजय महाडिक भाषणासाठी उभे राहताच मुश्रीफ गटातील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू करताच महाडिक यांनी आपलं भाषण थांबवलं. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार, हसन मुश्रीफ उपस्थित होते. घोषणाबाजी सुरू असताना हसन मुश्रीफांनी माईकचा ताबा घेऊन कार्यकर्त्यांना शांत केलं. तसंच महाडिक यांनाच निवडून आणण्याचं आवाहनही त्यांनी व्यासपीठावरून केलं. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले आणि महाडिक यांनी भाषणाला पुन्हा सुरुवात केली. कृपया शांततेचं सहकार्य करायचं आहे सर्वांनी. घेतले कर्तव्यदक्ष आमदार मुश्रीफ साहेब घेतलं का? हॅलो, सगळ्यांनी शांत राहा प्लीज. हॅलो, माझे आणि तुमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब आज शांत राहा, कृपा करून शांत राहा. राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये शांत राहा. जे सरकार आज या ठिकाणी आहे ते अनेक पातळीवर अपयशी झालेलं आहे. हॅलो, आवाज अजिबात काढायचा नाही. आणि आपण मुन्ना भाडकांना 100% मत देऊन निवडून आणायचे. या 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 साहेबांनी बोलला मुन्ना साहेब, एकदा साहेबांनी सांगितलं की विषय संपला, आपण यावं आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला करावं. राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार अनेक पातळीवर अयशस्वी झालेलं आहे, अपयशी झालेलं आहे. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि ते सांगण्यासाठी आज नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचं कारण असं आहे की मनुष्य प्राणी हा बेळगाव संतीबस्तवाडचे माजी तालुका पंचायत सदस्य यल्लप्पा बिरमुत्ती यांच्या मुलाचा तलवारीने वार करून निर्घृण खून करण्यात आलेला आहे. संतीबस्तवाडचे माजी तालुका पंचायत सदस्य यल्लप्पा बिरमुत्ती यांच्या मुलाचा तलवारीने वार करून खून करण्यात आला आहे. विश्वनाथ यल्लप्पा बिरमुत्ती, वय 23 वर्ष असं त्याचं नाव आहे. सोमवार दिनांक 28 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. संतीबस्तवाड येथील एका इंग्रजी माध्यम हायस्कूल नजीक आज एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. काही वेळानंतर तो मृतदेह माजी तालुका पंचायत सदस्य यल्लप्पा बिरमुत्ती यांच्या विश्वनाथ याचा असल्याचं स्पष्ट झालं. घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सांगली महापालिका आयोजित राज्यस्तरीय मदनभाऊ महाकरंडक एकांकिका स्पर्धांना मिरजेत मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. नाट्य पंढरी सांगलीच्या मिरजेत आजपासून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयोजित दुसऱ्या मदनभाऊ महाकरंडक एकांकिका स्पर्धांना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. मिरजेच्या बालगंधर्व नाट्यगृहात या स्पर्धा पार पडत असून सांगली महापालिकेच्या महापौर संगीता खोत, मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन संपन्न झालं. याप्रसंगी महापालिकेच्या उपायुक्त मौसमी बर्डे, उपायुक्त स्मृती पाटील, स्पर्धा समिती सदस्य नगरसेवक संतोष पाटील, पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र ताटे यांच्यासह नाट्य कलाकार मंडळी व रसिक उपस्थित होते. उद्घाटन समारंभात बोलताना महापौर संगीता खोत यांनी बालगंधर्व नाट्यगृह अधिक सुसज्ज आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने 1 कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवला असल्याची माहिती यावेळी दिली. 31 जानेवारीपर्यंत या स्पर्धा पार पडणार असून यासाठी राज्यातील 25 संघांनी सहभाग घेतला आहे.
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघास 1,00,000 रुपये आणि करंडक देऊन गौरवण्यात येणार आहे. अजून घटनेच्या पहिल्या दिवशी एकांकिका सादर झाली. तरुणांच्या मनस्थिती आणि होणारी मानसिक कोंडी यावर भाष्य करणारे नाटक सादर करण्यात आलं आहे. या स्पर्धांमुळे नाट्यरसिकांना पुढील 3 दिवस नाटकांची मेजवानी मिळणार आहे. बीड नगरपालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. कायम दुष्काळी असणाऱ्या जत तालुक्यातील एकुंडी गावाकडे लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून येत्या लोकसभा निवडणुकीआधी एकुंडीला म्हैसाळ योजनेचे पाणी सोडावे, अन्यथा म्हैसाळ योजनेचे पाणी येऊपर्यंत सर्व निवडणुका बहिष्कार घालण्याचा एकुंडी येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते ठराव करण्यात आला. एकुंडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा एकुंडीचे लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अनेक विषयांवर प्रदीर्घ चर्चा होऊन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने अनेक महत्त्वपूर्ण विषया मार्गी लावण्याचा संकल्प करण्यात आला. सरपंच बसवराज पाटील यांनी अत्यंत शिस्तबद्ध व संयमी पद्धतीने कामकाज हाताळल्याने प्रत्येक प्रश्नावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. असलेल्या ग्रामसभेमध्ये आज एकुंडी गावातील ग्रामस्थांनी मी सरपंच म्हणून अध्यक्ष म्हणून माझ्याकडे असं मागणी केली की म्हैसाळ योजनेचं पाणी एकुंडीला अजून आलेलं नाही आणि म्हैसाळ योजनेमध्ये एकुंडी गावाचा समावेश सुद्धा नाही असं ग्रामस्थांची म्हणणं आहे. आणि ग्रामस्थ सर्वांनी मिळून आज असं म्हटलं की येत्या लोकसभेपर्यंत पाणी एकुंडीला आलं तर ठीक आहे, अन्यथा सर्व मिळून एकत्र येऊन एकुंडी गाव या लोकसभेवर ग्रामस्थांनी मतदारांनी मिळून बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत आमच्या एकुंडी गावाकडे जत तालुक्याचे आमदार असू देत किंवा सांगली जिल्ह्याचे खासदार असू देत, आतापर्यंत दुर्लक्ष केल्यामुळे जनतेचा उद्रेक होत आहे. त्यामुळे मला आज बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, म्हणून आज बहिष्कार टाकण्याचं लोकसभेपर्यंत पाणी आलं तर ठीक आहे, अन्यथा बहिष्कार टाकण्याचा. बीड नगरपालिकेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोमीन खमरुनिसा शरीफुद्दीन यांना 1039 मतं मिळाली, तर अपक्ष उमेदवार शेख समीरा बेगम खमर यांना 754 मतं मिळाली. बीड शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील पोटनिवडणुकीत एका जागेसाठी 7 उमेदवार रिंगणात होते. या ठिकाणी प्रमुख लढत ही संदीप क्षीरसागर गटाच्या विरोधात जयदत्त क्षीरसागर यांच्या उमेदवारांमध्ये होती. या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी आपली पूर्ण ताकद उभी केली होती, तर विरोधात काका जयदत्त क्षीरसागर यांचा उमेदवार होता. नवी मुंबईतील लॉजमध्ये एका महिलेचा गळा चिरून हत्या झाली आहे. नवी मुंबईतील वाशीमध्ये असलेल्या जुहू गावातील संकल्प लॉजमध्ये एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेचा गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. अशोक दळवी नावाच्या इसमासोबत आलेल्या महिलेची हत्या झाली आहे. अशोक दळवी महिलेसह लॉजमध्ये आला. लॉजच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना 306 क्रमांकाच्या खोलीत जाताना पाहिलं, पण काही वेळाने अशोक दळवी एकटाच निघून गेला. त्यामुळे लॉज कर्मचाऱ्यांना संशय आला. कर्मचाऱ्यांनी खोलीत जाऊन पाहिलं असता महिला अर्धनग्न अवस्थेत बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. गळा चिरून तिची हत्या केल्याचं समोर आलं. अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. लॉज चालकांनी याबाबत त्वरित वाशी पोलिसांना कळवलं. हत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही, मात्र हत्या करून आरोपी पसार झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. स्वाती राठोडच्या न्यायासाठी बीडमध्ये बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे. रोड रोमिओ गाव गुंडांच्या छेडछाडीला कंटाळून 18 जानेवारी रोजी वडवणी तालुक्यातील ब्रह्मनाथ तांडा येथील 9वीच्या वर्गात शिकणारी स्वाती गोविंद राठोड हिने विष प्राशन केलं होतं. यात तिचा उपचारादरम्यान 22 जानेवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या न्यायासाठी व आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी आज वडवणी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यामध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व आमदार RT देशमुख यांना कुटुंबियांची भेट घ्यायला वेळ नाही का असा प्रश्न उपस्थितांनी करत त्यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली.
सदरील आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या नराधमांना तात्काळ अटक करा, या प्रकरणातील पीडित कुटुंबाला शासनाने 10 लाख रुपये मदत करावी, सदर घटना दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांची चौकशी करून त्यांनाही सह आरोपी करण्यात यावे, हा खटला जलद न्यायालयात चालवावा, हे प्रकरण चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील डॉक्टर उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आलं आहे. घटनारो निषेध करूचो आणि माझे आता विविध बंजारा समाज विविध संघटना जे पुढारी आमेलेचं जे मोर्गे आमेलेचं म्हणून विनंती करूचो, कारण की हाई समाजाला प्रश्नाचं, हाई हृदय जुडलेल्या प्रश्नाचं, हाई मार यारी भेणाऱ्या प्रश्नाचं, आणि जर हाई पोलीस प्रशासन हाई शासन हाई जर आपण न्याय न दिलो तर येतो झाकीचं आणि पूर्ण महाराष्ट्र. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो, तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. एयरटेल थैंक्स, यू आर वेलकम. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?